खूप वर्षांनी लक्षात आलं की घरातला सर्वात शांत माणूसच सगळ्यात मोठ्या वादळांतून जात असतो. माझ्या घरात तो माणूस माझे बाबा. बाबा थकले असतील हे मला कधी दिसलं नाही, कारण मी थकलो की ते माझ्या मागे सावलीसारखे उभे राहायचे. मी पडलो तरी लगेच धावत न येता थोडा वेळ पाहायचे की मी उठतो का स्वतःहून. पण माझं मन तुटू नये म्हणून आकाशाकडे पाहून तोंडाला नकळत हसू आणायचे. बाबांचं प्रेम असंच असतं, उघड दिसत नाही, पण प्रत्येक पावलात आपलं आधार बनून चालत राहतं. बाबा म्हणजे शरीराने थकलेले पण मनाने अजूनही आपल्याला जपणारे आकाश.